नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर बघा, सगळ्यात पहिला जो संदेश आहे ना स्वामींचा, तो हा आहे की तुम्हाला आहे ना तुमच्या पैशांबद्दलच्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाही आहेत. म्हणजे काय, सगळ्या गोष्टी गुपित तुमच्या घरापर्यंतच ठेवायच्या आहेत. कारण बघा, इथे जे कार्ड आलं आहे ते आहे डेव्हिलचं, जे शो करतं ना की जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सांगता तेव्हा त्या गोष्टींना लगेच नजर लागते, किंवा काहीतरी तुम्ही असे योजना आखले आहेत जे तुम्हाला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, काही तुम्हाला नवीन गोष्ट सुरू करायची आहे पैशांबाबतीत, किंवा असलं तुम्ही लोन घेतलं आहे, किंवा अशा काही पैशांबाबतीच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला फक्त तुमच्या घरापर्यंतच ठेवायच्या आहेत. त्या कोणालाही, बाकी तुमचे प्लॅन्स असतील, काही काही स्ट्रॅटर्जीज तुम्ही आखल्या आहात की पुढे तुम्हाला अशी अशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किंवा इथे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, किंवा तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, किंवा गाडी घ्यायची आहे, किंवा पैशांबाबतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सिक्रेट ठेवायचे आहेत, गुपित ठेवायचे आहेत, स्वतःपर्यंतच ठेवायचे आहेत. जोपर्यंत ती गोष्ट होऊन नाही जात तोपर्यंत तरी तुम्हाला ती गोष्ट कोणाला सांगायची नाही आहे. तुम्हाला काही सोनं घ्यायचं आहे, किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला पैशांच्या बाबतीत, जर तुम्ही पैसे खर्च करणार आहात, किंवा काही नवीन सुरुवात करणार आहात, किंवा तुमच्याकडे किती पैसे येतात, किंवा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करता, कुठे कुठे तुमची काय काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्या ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कधीही तुमच्या ह्या पूर्ण लाईफटाईममध्ये कोणालाही डिस्क्लोज करायच्या नाही आहेत. कारण बघा, डेव्हिल हे शो करतं ना की लगेच नजर लागते त्या गोष्टींना. जर तुमचं काही प्लॅनिंग असेल तर तिथे लगेच काही नजर लागेल, तिथे काही लगेच तुम्हाला अडचणी बघायला भेटते, किंवा मग अशा काही गोष्टी घडतील जे तुम्ही अपेक्षा नाही केले असेल, तर काय, नजर दोष लागणं. तर म्हणून तुम्हाला पैशांबाबतीच्या गोष्टी ह्या कोणालाही सांगायच्या नाही आहेत. हा पहिला मेसेज आहे स्वामींचा. आणि बघा, जे काही तुम्ही मेहनत करत आहात, जे काही कर्म तुम्ही करत आहात, त्याचं लवकरच चीज होणार आहे. तर काय, तर तुम्ही हळूहळू जर तुमच्या आयुष्यात बघाल, तुम्ही एक अशा पदावरती जात जाल, म्हणजे मानसिक विचारांनी पण, शारीरिक शक्तीनी पण, आणि तुमचं जे आत्मबोध आहे, आत्मशक्ती आहे, त्याने पण तुम्ही आता बघाल तुमची आता प्रोग्रेस होत जाणार आहे. म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं आणि अशा गोष्टी करणं ज्या तुम्हाला आवडतात आहे, त्याकडे तुमचं लक्ष जाणार आहे. आणि तुम्ही कुठे ना कुठे आता, जर तुम्हाला खूप दुःख तुम्ही झेललं आहे, किंवा अशा काही प्रसंगातून गेलं आहात जिथे तुमचं मन दुखवलं आहे, किंवा तुम्ही पूर्ण हताश झाला आहात, निराश झाला आहात, तर ना तिथून पण तुम्हाला एक नवीन वाटचाल आता तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे. आणि ती वाटचाल तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला तुमचं पाय डगमगणार नाही, इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल. आणि तुम्ही अशा काही गोष्टी करणार आहात ना ज्या तुम्ही सोसायटीला, म्हणजे समाजाला पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणार आहात, काहीतरी छोटी मोठी सेवा करून. ते दान धर्म पण असू शकतं, गौ सेवा असू शकते, कुठल्याही गरिबाला. आणि जर तुम्ही करत नसाल तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला ते करायला सुरुवात करायचं. आणि दर गुरुवारी आहे ना स्वामींच्या मठात जाऊन तुम्हाला पिवळं, म्हणजे काय तर केळी तुम्ही अर्पण करू शकता. हे तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे. कारण बघा, त्याने ना तुमचा गुरु हा स्ट्रॉंग होतो. गुरु स्ट्रॉंग जेव्हा होतो, ज्युपिटर जेव्हा स्ट्रॉंग होतो, तेव्हा तुम्हाला गुरुचं पाठबळ, म्हणजे
स्वामींची प्रचिती, स्वामींचा अनुभव जर तुम्हाला आत्तापर्यंत आला नसेल तर तोही यायला सुरुवात होईल, किंवा ज्या तुम्हाला अपेक्षित गोष्टी आहेत त्या घडायला सुरुवात होतील. पण ते न चुकता तुम्हाला करायचं आहे. किंवा जर तुम्हाला नाही जमत असेल बाहेर जाऊन, तर तुम्ही गुरुवारी काहीतरी पिवळं गोड स्वामींना तुम्ही दाखवू शकता नैवेद्य. आणि गुरुवारी उपवास ठेवला तर अतिउत्तम. गुरुवारचा उपवास ठेवून जर तुम्ही नैवेद्य दाखवलात संध्याकाळचा, किंवा म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही उपवास सोडाल तेव्हा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. कुठलीही पिवळी गोष्ट असू शकते ती. तुम्ही बेसनाचा लाडूसुद्धा दाखवू शकता, पुरणपोळीसुद्धा दाखवू शकता, किंवा मुगाचा शिरा, किंवा कुठलीही अशी गोष्ट तुम्हाला, किंवा काहीच नसेल तर मग केळी दाखवू शकता तुम्ही. पण हे तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे. आणि न विसरता रोज देवासमोर साखर पाणी हे आपल्याला ठेवायचंच आहे. पाणी रोज बदलायचं आहे देवाऱ्यातलं, आणि साखर ही ठेवायची आहे रोज. आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुम्ही दिव्यामध्ये 2 लवंग घालू शकता. त्याने काय होईल ना, की ही जी नजरबाधा आहे, पैशांबाबतीतच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्या दूर व्हायला मदत होतील. किंवा तुम्ही अशा काही गोष्टी कोणाला सांगणारच नाही, तर तुम्हाला काय ना आत्मबोध होईल की कोणाला काय सांगायचं, कितपत सांगायचं ह्या गोष्टींबद्दलचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही गुंतवणूक करायचा पण विचार करत आहात कुठे, तर तेही तुम्हाला सांभाळून करण्याची गोष्ट आहे. कारण तुम्हाला असे काही लोक पण भेटू शकतात जी खूप नकारात्मक असू शकतात, जी तुम्हाला खूप काही चांगलं चांगलं बोलून तुमच्याकडून पैसे येटू शकतात, किंवा अशा काही फंदामध्ये तुम्ही पडू शकता. तर त्यातूनही तुम्हाला सावध राहायचं आहे. कारण बघा, खूप ठिकाणी गडबड घोटाळे चाललेले आहेत. तर तुम्हाला स्वामी सांगत आहेत की तुम्हाला कुठेही अशा ठिकाणी गुंतवणूक करायची नाही आहे. तुम्हाला घर पण जर घ्यायचं आहे, किंवा गाडी घ्यायची आहे, किंवा सोनं घ्यायचं आहे, किंवा कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, ठीक आहे, शेअर्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, तर तुम्हाला ना त्यापासून बघा, शेअर्स स्टॉक्सपासून तुम्हाला जरा वाचायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पडायचं नाही आहे. तुम्हाला गुंतवणूक जरी करायची असेल तरी ती छोट्यापासून करा. डायरेक्टली मोठी अमाऊंट करू नका. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. आणि जर कुठली मोठी गोष्ट तुम्ही घेणार असाल तर कागदपत्र नीट व्यवस्थित तुम्हाला बघायचे आहेत, किंवा तुम्हाला व्यवस्थित परखून कुठलीही गोष्ट पैशांबाबतीची करायची. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. कारण इथे बघा, पैशांचे खूप सारे कार्ड आलेले आहेत, आणि कुठे ना तुमच्या इमोशन्सशी जुडली गेलेली गोष्ट जर तुम्ही आता करत असाल, ती परिवाराला सांभाळणं का नाही असू दे, तर त्याच्यामध्ये ना तुम्ही ह्या जन्मात नक्कीच यशस्वी होत आहात. म्हणजे तुम्हाला एक आतून एक समाधान असणार आहे की जे काही तुम्ही इमोशनली इन्व्हेस्ट करत आहात लोकांमध्ये, कोणीही असू शकतं, तुमचं पार्टनर, मुलं, तुमचे प्रियजन, इतर लोक, ज्यांच्या पण बाबतीत तुम्ही इमोशनली इन्व्हेस्ट करत आहात, तिथेही तुम्हाला एक सुख समाधान भेटणार आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत खूप धोके बघितले आहे, खूप निराशा बघितली आहे, किंवा असे काही प्रसंग तुम्ही लहानपणापासून बघितले आहे जिथे तुमचं मन दुखावलं आहे, किंवा तुम्हाला आतून खूप तुटलेलं वाटत आहे, तर त्या सगळ्या गोष्टी बदलण्यात येत आहे. कारण बघा, तुम्ही ना कधी हार नाही मानलीत आयुष्यात, आणि कधी मानतही नाही. तुम्ही तुमच्यामध्ये एक जिद्दी पण आहे. तुम्ही कितीही प्रसंग कठीण आले तरी तुम्ही तुमचा आत्मविश्वास कधी डगमगू देत नाही, आणि ही गोष्ट स्वामींना खूप आवडते, आणि म्हणूनच तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. आणि बघा, तुम्हाला जर स्वामींची मूर्ती, जापमाळ किंवा फोटो घ्यायचे असतील तर मी प्रोडक्ट्सला टॅग केलं आहे खालती. कारण बघा, हे चॅनलच स्वामींना डेडिकेटेड आहे. तर जर तुम्ही घेण्याचा विचार करत आहात मूर्ती, किंवा स्वामींचा फोटो, किंवा जापमाळ, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकमधून तुम्ही घेऊ शकता.
कारण स्वामींची मूर्ती, फोटो हे अभिमंत्रितच असणार आहे, बिकॉज हे चॅनलच स्वामींना डेडिकेटेड आहे. तर तुम्ही अवश्य ती गोष्ट घेऊ शकता, कारण की त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा पण करायची गरज लागणार नाही. ठीक आहे. तर स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.